तुम्ही मागच्या सामन्यामध्ये काय केलं यापेक्षा वर्तमान काळातला जो सामना चालू आहे ना त्यामध्ये तुम्ही काय करता याला खूप महत्त्व आहे आणि त्या धर्तीवर तुम्हाला फलंदाजी करावी लागेल। ती फलंदाजी त्याच्या मार्फत होईल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे। पहिला चेंडू हवाई सफरीला स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून चेंडू सीमारेषे पार षटकार। व्हॉट अ बिग हिट। असोसिएशनचे सदस्य प्रियाल बाडी सर मॅन फॉर्म मोठीजुई यांना विनंती केली जाते आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। पहिला चेंडू हवाई सफरीला पाठवलाय त्याला सांगून गेलाय फार काळ शांत बसायला मी काही संत नाही आहे। मी 360 अँगलने खेळणारा खेळाडू आहे आणि संघाची गरज ओळखून हा धूर्त कर्णधार या मैदानावर आग ओकताना दिसतोय। पहिला चेंडू हवाई सफरीला पाठवलाय कुणाल पाटीलला षटकार फेकलाय फिरकावून दिलाय सीमारेषे पलीकडे कमबॅक करावं लागेल। सापळा रचला गेलाय जयदीप भाद्रेच्या माध्यमातून। अहो सरसाव मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेलाय तो निर्धाव चेंडू। सामना 3 षटकांचा आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्यासाठी आसुसलाय गावदेवी साई संघाचा हा धूर्त कर्णधार अनिकेत मोकाल। परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर तेवढा ताकदवार गोलंदाज आहे कुणाल पाटील। पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय पुन्हा एकदा जाईल चेंडू हवाई सफरी करता दुसरा हवाई हल्ला। व्हॉट अ बिग हिट। इंजल स्पोर्ट चषकामध्ये तालुका ओपन हाफ मध्ये जर इथं तेजस मात्रे सर असतील तर त्यांना माहिती आहे की 6:45 वाजता हेलिकॉप्टर उडवला होता आणि सामना जिंकून दिला होता याच अनिकेत मोकलनं। काय जबरदस्त फटकेबाजी। अक्षय पवार देखील प्रेमात पडला होता संघनायक कट करतोय डिफेन्सिव्ह सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते। एकच धाव परंतु ही धाव महत्वाची आहे स्ट्राइक रोटेट होणं महत्वाचं आहे दबाव राहत नाही आहे आणि दबावाला झुगारून खेळ करताना दिसतोय अनिकेत मोकाल। तर दुसऱ्या बॉलला विचार केला आता मात्र स्ट्राइक एंडकडे आहे संदेश कावण परंतु कुणाल पाटील कमबॅक करेल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे कारण धावा पडणार बघायला मिळत आहेत तब्बल 13 बिनबा 13। फटका फसलाय झेल उडतोय आणि झेल पकडावा लागेल आणि अप्रतिम झेल पकडलाय क्षेत्ररक्षक आहे मयूर। खेळी फ्रेश मॅच फ्रेश गेम पर तो सामना बघायला मिळेल। विरोधात उभा ठाकलाय विठ्ठल जासई
पहिला चेंडू वादली फटका, परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळवला गेलाय. कमबॅक जबरदस्त आहे. प्रतीक माफ करा कुणाल पाटीलचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय संकेत मोकल. हा देखील संकटमोचक फलंदाज आहे, परंतु दुसऱ्या बाजूला विचार करा तर आग ओकणारी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय प्रमोद मडवी. जयदीप अत्रे अजूनही गोलंदाजीसाठी काय येताना दिसत नाही आहे, हा यक्ष प्रश्न मला देखील पडलाय. परंतु प्रमोद मडवीवर विश्वास संपादित केलाय. या कर्णधारानं काहीतरी वेगळी रणनीती असावी. वाह वाह, हेलिकॉप्टर उडवलाय आणि काय जबरदस्त, अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवा यल्ला षटकार. जे काका डान्स करतात ना, साई संघासाठी लकी चॅम्प आहेत ते. ज्या ज्या ठिकाणी ते उपस्थित असतात त्या त्या ठिकाणी त्यांचं लक असतंय असं मगाशी एका प्लेयरनं सांगितलं. प्लेयरचं नाव मी सांगणार नाही आहे. अगदी त्यांना अगदी तो लकी आहे. त्या त्या ठिकाणी त्यांचा संघ अगदी विजयाच्या समीप जाऊन राहतो. नक्कीच साई संघाचे ग्रामस्थ आहेत आणि तो लकी चॅम्प आहे त्यांच्यासाठी. फटका फसला, झेल घ्यावा लागेल, झेल जमीनला दान. काय घडलंय मैदानामध्ये, अशा प्रकारचे अशक्यप्राय तुम्हाला झेल पकडावे लागतील. वन मॅन आर्मी आहे. अनिकेत मोकलजी आपण फलंदाजी बघितली असेल मागच्या सामन्याची. 65 धावा निधड्या छातीनं खेळलाय. 3 चेंडू 9 धावांची गरज असताना 1 चेंडू डॉट झाला आणि उर्वरित बॅक टू बॅक 2 हवाई हल्ले चढवले होते. सामना उद्ध्वस्त केला होता. याला जीवदान तुम्ही देऊ शकत नाही आहे. सामन्याचा निकाल स्पष्ट करू शकतोय हा फलंदाज. सापळा रसला गेला होता, आता मात्र पश्चाताप करून काहीच फायदा होणार नाही आहे. अनिकेत मोकल पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रमोद मडवीचा समाचार घेण्यासाठी. परंतु अगदी गुडलेस म्हणून चेडूला उडवलाय, नक्का समोरून उडवलाय. मातीचा सुगंध देऊन जाणारी ही परफ्यूम डिलिव्हरी पेश केली गेली आणि ही परफ्यूम डिलिव्हरी अतिशय भेदक सिद्ध झाली आहे. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जास्तई संघ खेळताना दिसतोय, गोलंदाजी करताना दिसतोय. प्रमोद मडवी आपल्या अचूक लाईकनेटवर काम करतोय. पंचांचा इशारा येईल, भीमा डिलिव्हरी आणि प्रधानित 9 चेंडू घोषित केला गेलाय आणि फ्री हिट ऑन असणार आहे. घडलंय काय, 20 धावा धावपटलावर दुसरं षटक प्रगती पथावर आहे. प्रमोद मडवी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पेश करतोय. फ्री हिट ऑन असणार आहे आणि स्ट्राइक एंडकडे समेशची बाजू अशी आहे. सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर.
क्रिकेटच्या मैदानावरचे हे दोन तटस्थ पंच आहेत. भीमरसाठी म्हटलं रिव्ह्यू घेतला गेलाय. नो चेंडू. नो चेंडू घोषित केला गेलाय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. 20 धावा धावपटलावर बघायला मिळतील. प्रमोद मडवी पुढचा चेंडू फ्री हिट ऑन आहे आणि चेंडू जाईल हवाई सपरीला. पुन्हा एकदा बाहुबली षटकार फेकलाय लांब दूरवर. प्रमोद मडवीला देखील फेकून दिलाय षटकार. वाह वाह मिस्टर 360 डिलिंग आणि काय जबरदस्त फटकेबाजी आहे. पुन्हा एकदा आक्रमक फटका चौकार. अँगल न आता इथं दिसत आहे. नाही त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे 12 वाजून गेले आणि मगाशी इशारा देखील केला होता. आणि म्हणून हा लगातारच्या 2 चेंडूवर 10 धावांची करकचून वसुली केली गेली आहे. झेल उडालाय. बघूया पंचांचा इशारा. नो चेंडू घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा बीमर फेकला गेलाय. 2 बीमर फेकले गेलेत आणि नक्कीच गोलंदाजी चेंज होईल का. नक्कीच करावी लागेल. प्रमोद मडवीचं षटक. उर्वरित षटक कोण फेकेल हा यक्ष प्रश्न आता जयदीप म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्यांना पडलाय. शेवटचा एक चेंडू कोणत्या तरी एका गोलंदाजाला फेकावा लागेल. दबाव दबाव आणि दबाव. प्रेशर क्रिएट झालाय. धावा धावपटलावर बघायला मिळतील 32 धावा 32. एका 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 32 दोनच माफ करा 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 32. 2 चेंडू जे आहेत त्या धावा फक्त अतिरिक्त आहेत. अन्यथा बाकी उर्वरित सगळ्याच्या सगळ्या धावा या अनिकेत पोकलच्या बॅटमधून आल्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या मैदानावर हे वादळ पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यामध्ये देखील घोंगावताना दिसतंय. मैदानामध्ये गोलंदाजाच्या नाकात दम आणतोय. ताकास तूर लावू देत नाही आहे हा फलंदाज. स्ट्राईक एंडकडे आहे संकेत पोकल. स्लोअरचा वापर केलाय आणि चेंडू निर्धाव. खरं तर जयदीप म्हात्रेनं पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकं फेकली होती. परंतु या हाणामारीचे षटक शेवटचं देखील तो घेईल असं वाटत होतं. साईश म्हात्रे देखील संघात उपलब्ध आहे परंतु संयमवर विश्वास दाखवलाय. बघूया स्ट्राईक एंडकडे आहे अनिकेत मोकल. गावदेवी साई संघाचा कर्णधार धूर्त कर्णधार आहे. झेल उडाला आहे. आता मात्र चुकीला माफी नाही आहे. दुसऱ्यांदा तुला जीवदान मिळणार नाही आहे. अनिकेत मोकल बॅक टू द पॅव्हिलियन.
दरम्यान देवा आवरे संघाचं आगमन झालंय. खरं तर या उरण पूर्व भागातील रायझिंग टीम म्हटलं गेलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. कालच्या चरण मात्रेच्या आयोजित स्पर्धेमध्ये कोपरे स्पर्धेमध्ये देखील पूर्ण दिवस खेळली. काल देखील रात्री पूर्ण दिवस खेळली, रात्री इथं पूर्ण खेळली, म्हणजे 10 सामने लगातार खेळलाय. आज देखील तिथं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय. या टीमसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीचं मोठा कोणतंही नाव नाही आहे, परंतु तरीही अफलातून युवकांची ही टीम तयार होते आणि नक्कीच त्यांनी चांगला परफॉर्मन्स देखील केलाय. या रजनीमध्ये देखील ते सुपर 3 मध्ये दाखल झाले. नवघर, कोपरोली आणि तिसरी टीम आहे देवा आवरे. तर चौथी टीम कोणती असेल हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. खरं तर वैभव पाटीलला ही घातक टीम सिद्ध झाली आहे. कारण शेवटच्या अंतिम एक धावेची गरज असताना डायरेक्ट हिट केलं होतं आणि जरीमरी खोपटे संघाचं आव्हान त्यांनी संपुष्टात आणलं होतं. जाऊया सामन्याकडं. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज प्रमोद पाटील. बॅट वादली, गोपणी सारखी फिरली, परंतु चेंडू इनर एज लागली गेली आणि यष्टीरक्षकांना झेल अप्रतिम पकडलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. लोकलच्या उर्वरित फलंदाज 0-0-0 विचार केला तर परंतु या गोलंदाजांवर जो विश्वास जयदीपने दाखवलाय तो सार्थ ठरवताना दिसतोय. संयम बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि हॅट्रिकच्या अगदी उंबरठ्यावर आहे. बामणडोंगरी विपक्ष भंगारवाडा दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती केली जाते की आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. निखिल मोकलनं जर षटकार मारला तर अभिजित म्हात्रे यांच्या वतीनं षटकाराकरिता 500 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज असेल. निखिल मोकल स्ट्राईक एंडकडे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. संयम देखील चांगली गोलंदाजी करतोय. फटका क्लास आहे परंतु झेल पकडावा लागेल. झेल पकडलाय, हॅट्रिक मिळवले. लगातारचे 3 विकेट आणि संयमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम खिंडार मारलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय संदेश पाटील. 3 विकेट, पहिली हॅट्रिक या रजनीमधील, तिसरी हॅट्रिक आणि आजच्या रजनीमधील पहिली. खरं तर विचार केला तर मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ शिरकाव करतोय. शेवटच्या दारातून का होईना पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करतोय. 32 धावांवर अक्षरशः अडवून ठेवलाय. खचून ब्रेक लावलेत. संयम नावाच्या गोलंदाजांना संयमी खेळ ही गोलंदाजी बघायला मिळतीये. 3 धक्के दिलेत आणि आता स्ट्राईक एंडकडे आहे नवीन फलंदाज संदेश पाटील. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे संकेत मोकल. 3 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हा यक्ष प्रश्न आहे. संयम स्लोअर बांचा वापर केला गेला, इनर एज लागली गेली आणि फलंदाजाला चौथा बॅक टू बॅक 4 विकेट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संयम साठी देखील. विकेट 5च्या 5 फलंदाज हे 0 या धावसंख्येवर. कृपया अभिजित म्हात्रे साहेबांना विनंती केली जाते आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे
वैभव म्हात्रे यांनाही विनंती केली जाईल, आपण मंचकडे येऊन असं नसतं व्हायचं आहे. 32 धावांवर 5 विकेट. काय कमालीची गोलंदाजी आहे. 4 विकेट मिळवल्या संयमनं आणि विठ्ठल जासई संघ कमबॅक करतोय. मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ अर्थात बंटी म्हात्रेनं जे ट्रम्प कार्ड काढलंय ते घातक सिद्ध झालाय. अगदी रेंज मध्ये आहे. संयम खोपटेगावचे भाचे आहेत आणि या मामाच्या गावाला त्यानं काय धमाल उडवून दिली आहे. चेंडू जाईल जाईल जाईल. चेंडू एक धाव 2 धावा 2 धावा, परंतु काय घडलंय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव मिळेल का. आणि ही तिसरी धाव साज बाद आणि ताज. काय घडलंय. किती धावा 1 2 3 आणि 4 या 4 धावा घातक सिद्ध होतील. माफ करा 3 धावा. साज बाद आणि ताज अशा 3 धावा मिळत आहेत. शेवटचा अंतिम एक चेंडू. संयमनं काय जबाबदारीपूर्ण षटक फेकलाय. संकेत मोकलनं जरी षटकार फेकला तरी अभिजित म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल. संकेत म्हात्रे आता मात्र एक संकटमोचक फलंदाज सिद्ध होईल का. कारण 5 फलंदाज धारातीर्थ पडले 0 या धावसंख्येवर. परंतु संकेत मोकलला अजूनही आपल्या त्या फॉर्म मध्ये वापसी करावी लागेल. शेवटचा अंतिम एक चेंडू. 1000 रुपये. एटीएम खुले झालेत. भाव वाढलाय. एक षटकार 1000 रुपये. अभिजित म्हात्रे यांच्या वतीनं ते बक्षीस दिलं जाईल. फटका लाजवाब आहे, परंतु चेंडू पकडला जाईल का. 5वा शिलेदार गारात केलाय. संयम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक षटक 5 विकेट. छत्तीस म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 12च्या सरासरीने खेळ करायचा आहे. काय घडेल मैदानामध्ये हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. 36 मध्ये एकट्या अनिकेत मोकल 30. उर्वरित फक्त धावा आल्या 4. प्रशांत मोकलच्या बॅटमधून 3. 2 नो बॉल. अशा पद्धतीने 35 आणि विजयासाठी करायच्या 36. म्हणून कधी कधी गावदेवी साई संघ सध्या 1 मॅन आर्मी शो न इथं खेळताना दिसतोय. असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. प्रतीक मोकलची कमतरता नक्कीच आहे. संयम मात्रेनं संयम दाखवला आणि काय कमालीची गोलंदाजी आहे. एका षटकामध्ये 5 विकेट 3 मोहरे गारद केलेत साई संघाचे आणि नक्कीच पत्त्याचा डाव कोसला होता तसा सामना उद्ध्वस्त सध्या तरी करून ठेवलाय. कृपया म्हात्रे पाड्या
मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। मेघनाथ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई विपक्ष सामना आहे गावदेवी साई। दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि या दोन मातब्बर संघावरची लढाई बघायला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। रोमांच थरणार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओढी अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे आजी माजी उपसरपंच चषक 2024 हा भव्य थर्रार। खरं तर या थर्राराचे साक्षीदार आहात तुम्ही सर्वजण प्रेक्षक माय बाबा, तुमच्या विना ही स्पर्धा नाही आहे। मग घर बसल्या आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा बघत असाल त्या प्रेक्षकांना देखील विनम्र अभिवादन केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि सामन्याला सुरुवात करूयात। 3 षटकांचा खेळ आहे आणि विजयाकरता करायचे आहेत 36 धावा। कंपल्सरी चेसिंग हा आयोजकांचा नियम आहे। मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई यांच्या वतीनं भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दिनांक 16, 17, 18, 19, 20 फेब्रुवारी 2024 रोजी सामन्यांचं आयोजन केलेलं आहे। तरी इच्छुक संघांनी या स्पर्धेकरता सहभाग नोंदवायचा आहे। प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000 आणि चतुर्थ क्रमांक 25,000 आणि भव्य चषक। प्रवेश फी 14,000 असेल। आणि जर विचार केला भूषण म्हात्रे, साईश म्हात्रे, जयदीप म्हात्रे, रक्षित म्हात्रे, मिथुन म्हात्रे आणि प्रमोद मडवी यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे। 16, 17, 18, 19, 20 फेब्रुवारीला हा क्रिकेटचा थर्रार जासईच्या हुतात्मा मैदानावर बघायला मिळेल। विजयाकरता धावा करायच्या आहेत 36। किंग ग्रुप साई यांच्या वतीनं प्रत्येक साईच्या गोलंदाजाकरिता बक्षीस लावलं की प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक करता 3000 रुपयाचं पारितोषिक। एटीएम खुले झालेत। निखिल मोकल पहिला स्ट्रायकर गोलंदाज गावदेवी साई संघाच्या वतीनं। ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू दंडित केला गेलाय। वाईट चेंडू घोषित केला गेलाय। पहिली अवांतर धाव संख्या ओढली गेली धावपटलावर 1 धाव। 36 धावांचं आव्हान आणि हे मोडीत काढण्याकरता फलंदाज बघायला मिळतील जयदीप म्हात्रे आणि साईश म्हात्रे। डावखुरा साईश म्हात्रे देखील कर्तनकाल ठरू शकतोय गोलंदाजांकरिता। फटका क्लास आहे। अफलातून भेदलंय, व्यूहरचना भेदली आहे, परंतु एकच धाव। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो क्लोज मध्ये आलाय। एकच धाव, एकापेक्षा काही मिळणार नाही आहे। त्यांनी पकडले अनिकेत मोकल मैदानावर अगदी चौफेर धावताना दिसतोय। फलंदाजी नव्हे, गोलंदाजी नव्हे आणि क्षेत्ररक्षण काय कमालीचं आहे। काय एनर्जी आज घेऊन आलाय। आई भवानीचा आशीर्वाद जरूर त्याच्या पाठीशी आहे असं वाटू लागलंय। पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर विठ्ठलाचा आशीर्वाद, पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन जयदीप म्हात्रे आणि साईश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी या मैदानावर उतरलेले दिसत आहेत। पुढचा चेंडू निखिल मोकलचा। ओहो, काय भन्नाट वेग आहे। तेच तरणार मारा बघायला मिळतोय। चेंडू गेलाय तो निर्धाव। जयदीप म्हात्रेला थांबवलंय, सोपं नाही आहे। आज सकाळपासून जयदीप म्हात्रे खेळताना दिसतोय। अधिकृत सूत्रानुसार माहिती मिळते आहे याच्याकडे देखील वेगळा स्टॅमिना आहे। जाऊया, थोडं यष्टीरक्षक चेंज होताना दिसतोय। राकेश मोकल तिथे येताना दिसत आहेत। जयदीप म्हात्रे दोन धावा धापटल्यावर बघायला मिळतात। बिनबाद 2 विजयाकरता करायच्या 36 धावा। एका बाजूला निखिल मोकल, दुसऱ्या बाजूला साईश म्हात्रे आणि जयदीप म्हात्रे। बंटी म्हात्रे या नावाने ओळखला गेलाय। प्रत्येकाचं आता खेळाडूमध्ये पेटनाव प्रचलित आहे। हे पेटनाव घेऊन बंटी मैदानाकडे दाखल झालाय। निखिल गावदेवी संघाची एक्सप्रेस
भन्नाट वेग आहे. ब्लॉकॉलचा चेंडू खणून काढलाय जयदीपनं. बंटीने चेंडू खोदून काढलाय परंतु एकच धाव असेल, एकापेक्षा काही मिळणार नाही आहे. 36 धावांचं आव्हान संरक्षित करण्याकरिता गावदेवी साई संघाची ही गोलंदाजी बघायला मिळते. निखिल मोकलच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं गेलंय आणि आतापर्यंत विचार केला मोठा फटका मारू दिलेला नाही आहे. 3च धावा अवघ्या खर्च झाल्यात. 33 धावांची अजूनही गरज आहे. साई विपक्ष जासे. निखिल मोकल पुन्हा एकदा सज्ज झालाय. साईश मात्रेनं हल्ला चढवलाय. बघूया झेल होईल का. झेल पकडला गेलाय. वा मोठा मासा गळायला लागलाय. साईश मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट मिळवणाऱ्या या निखिल मोकलला 500 रुपये आणि विकेटची हॅट्रिक जर संपादित केली तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. 5 विकेट घेणारा संयम मात्रे अजूनही डगआउट मध्ये शांत आहे. परंतु ही फार काळची शांतता असेल का, त्याचं जल्लोषात कधी रूपांतर होईल सांगता येत नाही आहे. कारण एका बाजूला बंटी मात्रे अजूनही मैदानावर स्थिर आहे म्हणून काहीही करू शकतं. आणखी एक ताकदवान फलंदाज भूषण मात्रे मैदानाकडे रवाना झालाय. हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. ताकद आहे, नजाकत आहे, मनगटी फटके खेळण्याची क्षमता आहे. तो जासई संघाचा तारणहार असंच आपण वर्णन करूया सध्या तरी. फटका फसलाय. पुन्हा एकदा झेलकडे कोण असेल, पकडला गेल का. यस, दुसरा धक्का दिला गेलाय. बॅक टू बॅक. भूषण मात्र देखील बॅक टू द पॅव्हिलियन. अजूनही सामना संपलेला नाही आहे हे सांगून गेलंय निखिल मोकलची गोलंदाजी. स्मशान शांतता. पुन्हा एकदा किंग ग्रुप साईच्या वतीनं 500 रुपये म्हणजे 2 झेल पकडलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आणि हॅट्रिक करता 3000 रुपये किंग ग्रुप साईच्या वतीनं. खरं तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलंय. 36 धावांचं आव्हान. आता मात्र कुठंतरी थोडस आव्हान हे घातक सिद्ध होईल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. विनीत मात्रे मैदानाकडे रवाना झालाय. कमबॅक करावं लागेल. गुणवत्ता आहे परंतु गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल. स्वतःला सिद्ध व्हावं करावं लागेल तरच तुम्ही प्रसिद्ध होणार आहात. आणि या नाईट टुर्नामेंट मध्ये तुम्ही सिद्ध कराल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. एका बाजूला संयम मात्रेने स्वतःला सिद्ध केलं. अनिकेत मोकलने सिद्ध केलंय. निखिल मोकल देखील सिद्ध केलं. ब्लॉकॉलचा चेंडू पायांच्या बोटांना चेसणारी चेंडू टाकल्या गेलाय. वा काय सुपर डिलिव्हरी आहे. अफलातून दर्जाची भेदक गोलंदाजी निखिल मोकलच्या माध्यमातून. अवघ्या धावा खर्च केल्यात केवळ आणि केवळ 3 आणि 2 फलंदाजांना माघारी पाठवलाय. काय कमबॅक आहे. निखिल मोकल पुन्हा एकदा शिरकाव करतोय. अफलातून आहे. मी म्हटलं होतं गोलंदाज आणि फलंदाजांमधला द्वंद्व बघायला मिळत आहे आणि हे द्वंद्व बघण्याकरता चोरांचा सुलसुलाटा या उर्वण पूर्व भागामध्ये तरी एवढी मोठी तोबा गर्दी आहे. आजी माझी उपसरपंच चषक यशस्वी होण्याची ही पोचपावती आहे. मला एक प्रश्न पडलाय, एवढा पूर्व विभाग जागा आहे तरी 8:30 वाजता चोर येतात कसे. काय घडलंय. कधी कधी असं होईल लांडगा आला रे आला ही गोष्ट आठवते का. एक दिवस सगळे सपशेल झोपतील आणि चोर कधी चोरी करून जाईल सांगता येत नाही आहे. गमतीचा विषय आहे परंतु मी कधी कधी कडवं बोलतोय हरकत नाही आहे. परंतु जाऊया मैदानाकडे. अजूनही सामना संपलेला नाहीये. जासई विपक्ष साई. गावदेवी साई विपक्ष घंटानाद होईल का. भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन येताना दिसतोय. 12 चेंडू आणि 33 धावांची अजूनही गरज आहे.
12 चेंडू 33 धावा आणि धूर्त कर्णधार कावेबाज कर्णधार अर्थात अनिकेत मोकल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, स्टँडवर रेडी आहे. परंतु एका बाजूला दुसरा धूर्त कर्णधार बंटी म्हात्रे देखील हे विसरून चालणार नाही आहे आणि म्हणून कर्णधार विरोधात कर्णधार दोघही धूर्त आहेत. दोघही मॅचचा रंग कधी पलटतील सांगता येत नाही आहे. हुकमाचे एक्के आहेत, तुर्पाचा एक्के मानले जात आहेत. एका बाजूला जासई संघाचा ट्रम्प कार्ड तर दुसऱ्या बाजूला साई संघाचा ट्रम्प कार्ड. अनिकेत मोकल विपक्ष जयदीप म्हात्रे, ही लढाई बघायला मिळेल. कोण लढाई जिंकेल? 12 चेंडू 33 धावांची अजूनही गरज आहे. ओहो, गुडलेस पळू चेंडूला उडवलाय परंतु हा दिशाहीन चेंडू असेल. पंचांचा इशारा येईल वाईट चेंडू. शरद म्हात्रे सर सांगतायत हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव संख्येत भर पडतीये. याच दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल अनिकेत मोकलला. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. हा देखील रिप्ले ऍक्शन दाखवला गेलाय. 2 बेनिफिट बोनसच्या धावा मिळत आहेत. जासई संघाचं पारडं पुन्हा एकदा अगदी हल्ला गेलाय. 2 धावा अतिरिक्त मिळत आहेत. अनिकेत मोकल चुकी करतोय परंतु चौथ्या स्टंपवर मी अटॅक ठेवेन हा इरादा कदाचित असावा आणि एखादा अनपेक्षित फटका बंटी म्हात्रेने खेळावा हा प्रश्न असेल. या प्रश्नाचं उत्तर काय असेल येणारा काळ ठरवेल. अनिकेत मोकल विपक्ष बंटी म्हात्रे, ही लढाई बघण्याकरता प्रेक्षक अगदी स्तब्ध झालाय. का होऊ नये? घर बसल्या आई एकवेळा लाईव्हच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनमध्ये मोबाईल स्क्रीनवर लोक सज्ज झालेत. अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर लाग. तिसरा चेंडू लगातारचा वाईट चेंडू फेकलाय. 3 धावा पुन्हा एकदा बोनस. काय घडलंय मैदानामध्ये? अनिकेत मोकल व प्रेशर आहे. कर्णधार विरोधात कर्णधार, प्रेशर झुगारून खेळ करणारा खेळाडू आता मात्र लगातारचे 3 चेंडू वाईट फेकतोय. 12 चेंडू 30 धावा, समीकरण बदलत आहे. सिंगल डबल धावांना क्रिकेटमध्ये महत्व आहे आणि हे महत्व जाणतोय हे दोघं जण देखील. परंतु सध्या तरी जासई संघाच्या ह्या पथ्यावर पडत आहे. फटका क्लास आहे कारण हा फलंदाज क्लास आहे म्हणून सांगितलं होतं. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. अनिकेत मोकलला भिरकावलाय सीमारेषे बाहेर. षटकार. वर बघायला मिळतात आणि 12 कोणाचे वाजतील हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. 11 चेंडू 24 धावा, 11 चेंडू 24 धावा, समीकरण बदलवून टाकणारा हा षटकार आलाय. क्षणार्धात सामन्याचं वाटलं होईल का हा यक्ष प्रश्न तमाम प्रेक्षक बायबांच्या अगदी चेहऱ्यावर बघायला मिळतोय. काय घडलंय? बंटी म्हात्रे नाम तो सुना होगा. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि दशा बघायला मिळते आहे. प्रेक्षकांच्या आरोळ्या सुटल्या गेल्यात. काय घडलंय? दबाव दबाव आणि दबाव, प्रेशर क्रिएट केलाय. बंटी म्हात्रे नावाचं वादळ या मैदानावर अजूनही फारसं घोंगावलेलं नाही आहे परंतु ही दहशत आहे. 1 चेंडू 10 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. अनिकेत मोकल पुन्हा एकदा सज्ज झालाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाईल घासत चाटत पुसत सीमा रेषे पार. चौकार. गच्चाल क्षेत्ररक्षण. बाजूला अनिकेत मोकल परंतु सध्या तरी हवी होतोय अनिकेत मोकल व बंटी म्हात्रे. सिंह ज्या जागेवर बसतो ना त्या जागेचं सिंहासन तयार होत असतं म्हणून स्वतः सिंहासन निर्माण करा, स्वतः सिंह बना आणि लोक तर नाव ठेवतच राहतील परंतु आपल्या आई वडिलांनी जे आपलं नाव ठेवलं ना त्या नावाचा त्या नावाचा किती पाहिजे का 17 धावा धावपटलावर झाल्यात आणि विजयाकरता अजूनही 19 धावांची गरज आहे. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे.
आपला नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. इट्स अ ब्रँडेड फटका आलाय बंटी मात्र घातक सिद्ध होतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावर उडवलाय षटकार. व्हाट अ बिग हिट. कडबोचक फलंदाज धूर्त कर्णधाराविरुद्ध धूर्त कर्णधाराने केली ही पिटाई बघायला मिळती है. शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम. कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. दोन्ही वादलाय. कोण कोणाला थांबवेल. चेंडू गरकन फिरकी सारखा फिरवलाय परंतु चेंडूला एक धाव. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत होईल का. काय घडलंय. डेंजर एंडकडे जयदीप म्हात्रे धावतोय. 2 धावा सहजगत्या. खराब दर्जाचा थ्रो. राकेश मोकल नाराज आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. समीकरण बिघडलंय. होत्याचं नव्हतं होईल का. हा यक्ष भीती आता निर्माण झाली. धाकधूक वाढू लागली आहे. फास्टपूस करू लागल्यात. 8 चेंडू 11 धावा. 8 चेंडू 11 धावा. खरं तर या बोचऱ्या थंडीमध्ये देखील उष्ण वाफारे बघायला मिळत आहेत. अगदी कांशील गरम झाली आहेत. काही जण वेगळ्या प्राशन करताना दिसत आहेत. उष्ण संकष्टी आहेत तरी देखील काय माहितीये का अमृत रस प्राशन केलं जाते. फळांचा रस काय आता वेगवेगळे कोण तर्क लावेल. जाऊया मैदानाकडे जिथं सामना प्रतिम दर्जाचा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 8 चेंडू 11 धावांची अजूनही गरज आहे. ओहो सुपर स्लोअरचा वापर केला गेलाय. चेंडू लेग विपरचा अपील क्वालिफाईड पंचांनी फेटाळून लावला गेला. बॅट कट अगदी सपशेल आम्हाला दाखवला बघायला मिळतीये. आणि निर्धाव चेंडू. समीकरण पुन्हा एकदा बिघडलंय. 7 चेंडू 11 धावा. 7 चेंडू 11 धावा. सामना कुणाच्या घरात विजयश्रीची माळ घालेल. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है. हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. कोण ठरेल या मॅचचा सिकंदर. 7 चेंडू 11 धावा. दबाव. 1 चेंडू 9 धावा जिथं आल्या तिथंच प्रेशर क्रिएट निर्माण झाला. आणि जयदीप म्हात्रे अजूनही स्ट्राईक एंडकडे आहे. 7 चेंडू 11 धावा. अनिकेत मोकल फटका उडवलाय परंतु झेल होईल का. झेल पकडावा लागेल आणि झेल पकडला गेलाय. जयदीप म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा करायला लागलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. किंग ऑफ साई ग्रुप यांच्या वतीनं या विकेट करता 500 रुपये आले. अनिकेत मोकलनं जी विकेट पाहिजे होती जयदीप म्हात्रेची ती पकडली आहे. धूर्त कर्णधारावर मात केली परंतु सामना सध्या तरी अशा परिस्थितीमध्ये आहे की अजूनही सामना दुतर्फा आहे. असं म्हटलं तर ते अवघड ठरणार नाही आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे आणि गोलंदाज आहे राकेश मोकल. साईगावची ही अनुभवी रन मशीन गन मी म्हणेन. तेज तरणार भन्नाट वेगानं शोल्डरचा अतिरिक्त वापर करावा लागेल. तर विचार केला तर डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडकडे असेल. सॉरी विनीत म्हात्रे राईटी फलंदाज माफ करा. जाऊया मैदानाकडे. 100 रुपयाचा
प्रत्येक डॉट बॉल करिता प्रीतम दादा पाटील यांच्या वतीने 100 रुपयाचा पारितोषिक असेल. राकेश मोकल करिता वाघ चषकामध्ये लगातारची 2 षटकं त्यानं मेडल षटक फेकली होती जीवित मात्रेच्या संघाविरोधात. पहिला चेंडू परंतु दिशाहीन चेंडू, दशा बघायला मिळते. 1 धाव प्रदान केली गेली आहे. वाईट चेंडू घोषित केला गेलाय. पहिला चेंडू साईच्या प्रत्येक गोलंदाजांना अवांतर फेकलाय आणि त्याला अपवाद राकेश मोकल देखील आहे. सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. वाईटला रिव्ह्यू नाही आहे, भीमर करता रिव्ह्यू उपलब्ध आहे. 26 धावा धापटलावर आणि विजयाकरता अजूनही 6 चेंडू 10 धावा. अजूनही कोणी हारवायला तयार नाही आहे, कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानातच मागायला जातो, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही देवाजवळ जिंकू शकत नाही आहे. म्हणून सामना अजूनही संपलेला नाही आहे. 6 चेंडू 10 धावा. फटका क्लास आहे. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर उडवलाय. षटकार वर विकेट. हवाई हल्ला कमालीचं सेलिब्रेशन आहे. असे कडवे कट्टर समर्थक प्रत्येक टीमचे असावेत का असू नयेत. सामना उद्ध्वस्त करण्याची क्षमता दाखवली आहे या विनीत मात्रेनं. 5 चेंडू आणि अजूनही 4 धावाची गरज आहे. राकेश मोकल कमबॅक करेल का? करावं लागेल. ओहो जबरदस्त चेंडू, कमबॅक जबरदस्त आहे. निर्धाव चेंडू फासल्या का फासफूस करू नयेत. टिक 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 वाजू लागली आहे. आता हृदयात नव्हे डोक्यात वाजू लागली आहे. 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असताना 2 धावा डिफेंड केल्या होत्या नवघर गावच्या आणि ते सुपर पहिल्या रजनीमध्ये गेले होते नवघर गावच्या. ओहो बॅट आणि चेंडूचं समीकरण प्रॉपर टायमिंग झालं नसलं तर 1 धाव पूर्ण झाली आहे. चांगला थ्रो ग्लोव्ह मध्ये वादली थ्रो. रनआउटचा धोका घडलाय काय मैदानामध्ये? गरज काय फलंदाज मैदानाच्या बाहेर धावचीच्या स्वरूपात. खेळाडूंकडे जर कॅमेरा झूम अप केला तर प्रचंड तणावाखाली चेहरे. अगदी नाक आता बोटाची नव्हे अंगठ्याची बोट जी नख आहेत ती कुडतराला सुरुवात झाली आहे. टेन्शन काय घडलंय? प्रेक्षकांमध्ये जर कोणी बीपीचा पेशंट असेल ना, सामना जरा डोळे बंद करा. 3 चेंडू 3 धावा. अप्रतिम दर्जाचा सामना आपल्या पुढ्यात प्रेक्षकांच्या तोबा गर्दीमध्ये बघायला मिळतोय. जास्तही विपक्षशाही. एका बाजूला पांडुरंग आहे, दुसऱ्या बाजूला भवानी माता आहे. काय घडेल? कोणाच्या देवळामध्ये घंटानाद होईल? प्रतीक मोकलने देखील शुभेच्छा पाठवल्यात या मॅच करता. गोलंदाज आहे राकेश मोकल. राकेश मोकलला गुरु मानून शिष्य म्हणून आलेला आज प्रतीक मोकल जरी मैदानाच्या बाहेर असला तरी लाईव्ह सामना बघतोय. शुभेच्छा पाठवल्यात. 3 चेंडू 3 धावा. टायगर अभी जिंदा हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. राकेश मोकल फन्नार वेगावर स्वार होईल का? तर दुसऱ्या बाजूला डावखुरा जो रक्षित आहे, रक्षित मात्र रक्षण करेल का? जासई संघाचं नव्हे तर गावाचं रक्षण करण्यासाठी जबाबदारी घेऊन आलाय. जयदीप मात्र देखील प्रचंड तणावाखाली आहे, शांत आहे. ही वादलापूर्वीची शांतता असेल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. परंतु जल्लोष एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला आक्रोश, याचंच नाव क्रिकेट.
वा वा सुपर लेग बिफोर अपील उचलून धरला गेलाय आणि रक्षित मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. ताब्यात ठेवा कूल माइंडेड. प्रतीक वोकलच्या अनुपस्थितीमध्ये खेळताना दिसतोय. त्यांचे गुरु अर्थात राकेश वोकल कमालीची गोलंदाजी पेश करतोय. 11 धावांचं रक्षण करण्यासाठी आला होता. सामना आणून ठेवलाय. 2 चेंडू 3 धावा, 2 चेंडू 3 धावा. समीकरण कोण सोडवेल? जासई की साई. एका बाजूला प्रत्यक्ष पांडुरंग तर दुसऱ्या बाजूला भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन दोन्ही टीम अवघ्या ग्रामदेवतेला साकडं घालताना दिसतील. काय घडेल मैदानामध्ये? नवस बोलले जात आहेत. षटकार मारला. कोणी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. विनावी प्रेक्षकांना हे बक्षीस लावलंय. मयूर पाटील हा देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. परंतु एका बाजूला 30 वर्षाचा अनुभव राकेश वोकल पणाला लावेल का? ओहो भन्नाट वेग. पंचाचा इशारा येत नाही. तद्वत 1 धाव पूर्ण केली लेग बाईच्या रूपानं. समीकरण बिघडलंय. घडलंय काय? विश्वास बसत नाही राकेश वोकलला. अगदी गुडघे जमिनीवर टेकलेत. 1 चेंडू 2 धावा. अगदी चौथ्या स्टंपच्या बाहेर आहे. 5वा स्टंप भटला तर ते वावगडणार नाही. आता समीकरण बिघडलंय. फासपूस. एका बाजूला पांडुरंगाला नवस बोलला जातोय, दुसऱ्या बाजूला भवानी मातेला नवस. आता प्रश्न पडलाय कोण कोणाच्या हाकेला धावेल? नवस बोलले जात आहेत मनोमनी. काय घडलंय? कंपल्सरी चेसिंग. हा नक्कीच मला ते आठवण. आता काय वय झालंय माझं. तो डायलॉग तर झालाच पाहिजे. आता प्रेक्षकांची इच्छा आहे. सामना होता कुठं, आलाय कुठं? सामना आहात घेऊन ठेवलाय. अगदी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय सामना. काय जबाबदारी बुटर षटक फेकला गेलाय. टायगर अभी तक जिंदा है मेरे दोस्त. ही गोलंदाजी राकेश वोकलच्या भन्नाट मारा. अगदी आग ओकणारी गोलंदाजी. प्रतीक वोकल यांच्या वतीनं बक्षीस लावले आपल्या गुरुला. जर सामना उद्ध्वस्त केला, जर सामना जिंकून दिला तर राकेश वोकल करता 1000 रुपये. साई टीम जिंकली. सुधीर ठाकूर यांच्या वतीनं देखील 2000 रुपये. काय घडलंय? मला देखील उठावं असं वाटतंय, कारण मी ही अगदी दर्दी आहे. एकच छंद आहे, एकच नाद आहे आणि ती कॉमेंट्री आणि क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. 1 चेंडू 2 धावा. कोण असेल? स्ट्राईक एंडकडे आहे मयूर ना. स्ट्राईकला कोण आहे? विनीत वात्रे संकटमोचक फलंदाज होईल का? खलनायक टू नायक असा हा प्रवास. कोण ठरेल नायक, कोण ठरेल खलनायक? राकेश वोकल की विनीत वात्रे? 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. मीही स्तब्ध राहीन. चेंडू 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावे करता नाही आहे आणि फलंदाज नक्की जिंकलाय. टाइगर अभी तक जिंदा है मेरे दोस्त. राकेश वोकल. जल्लोष आणि जल्लोष. वाह. झोप लागणार नाहीये जासईकरांना. तमाम जासईकरांना नक्कीच हा सामना जिव्हारी लागलाय. पण तो राकेश वोकलचं कौतुक का असू नये. टायगर अभी तक जिंदा आहे. हा पुराणा चावल आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.